बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा हजर असतील। फडणवीसांच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील बारामती संदर्भात भूमिका काय घेणार हे पाहावं लागेल। याचं प्रमुख कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील इंदापूरचे मोठे नेते मानले जातात। अजित पवार आणि त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा दोनदा पराभव केला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी सुनेत्रा पवारांना या निवडणुकीत इंदापूरमधनं सुद्धा भक्कम पाठिंबा लागणार आहे आणि हाच पाठिंबा हर्षवर्धन पाटील देणार का हे पाहावं लागेल। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थान परिसरातनं आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, बारामती संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे, कोण कोण हजर असेल, किती वाजता बैठकीचं नियोजन आहे? ज्ञानदा 9:30 वाजता या बैठकीचं नियोजन आहे आणि थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील हे सागर निवासस्थानी दाखल होणार आहेत। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत आणि लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या याच बंगल्यावर सध्या होत आहेत। ज्या ज्या ठिकाणी नाराजी आहे त्या सगळ्यांना याच बंगल्यावर बोलवून देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढतात किंवा तोडगा काढायचा प्रयत्न करतात। तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। एकीकडे विजय शिवतरे यांचं बंड, तर दुसरीकडे आता हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी देखील सांगितलं आहे की जर ही जागा अजित पवार गटाकडे, राष्ट्रवादीकडे गेली तर आम्ही या जागेच्या संदर्भात प्रचार करण्यास असमर्थ आहोत, असं सांगितल्यामुळे आता खूप मोठा तिढा हा निर्माण झालेला आहे। जर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांची ताकद लागली नाही तर ती जी सीट आहे जर ती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली तर ती थोडीशी धोक्यात येईल। थोडंसं त्याच्यामध्ये शक्यता अशी देखील सांगितली जाते की सुनेत्रा पवार यांचं वजन कमी होईल किंवा अजितदादा यांचं वजन कमी होईल, कारण की एकीकडे सुप्रिया सुळे या प्रचंड मताने आधीपासूनच कामाला लागलेले आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास फिक्स मानली जाते। पण त्यांना जर उमेदवारी दिली तर एकीकडे विजय शिवतरे हे देखील आहेत, तर दुसरीकडे आता हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भात मदत करणार नाही। जर त्यांनी मदत केली नाही तर युतीचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार धोक्यात येईल। म्हणून हा देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना थेट आपल्या घरी बोलवून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न ते आज करणार आहेत आणि या बैठकीनंतर काय तोडगा निघतो याच्याकडे बघावं लागेल। जर आज हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढली गेली आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले तर मात्र येणाऱ्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला ही निवडणूक सोपी जाईल असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे आजची बैठक ही या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद अक्षय, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।